Today we are going to discuss the MCQs. Uh, how we are going to discuss what we will do. क्वेश्चन हा तुमचे तुम्ही वाचायचा आहे, ऑप्शन्स तुम्ही वाचायचे आहेत, ठीक आहे. अँड व्हेन वी कम विथ द पर्टिक्युलर आन्सर, तेच उत्तर बरोबर का आहे हे मी डिस्कस करेन. इज दॅट फाईन? येस सर. सर्व ऐकता ना? क्वेश्चन तुम्ही वाचायचा, स्क्रीनवरती विजिबल आहे, शक्य तेवढा मोठा फॉन्ट मी केलं, स्क्रीन इनलाज केलेली आहे. क्वेश्चन वाचायचे, ते 4 ऑप्शन वाचायचे आणि त्यातला जो पर्याय तुम्हाला योग्य वाटतो तो सांगायचा, ठीक आहे. कधी कधी असं होऊ शकते एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर वाटू शकतात, तर तिथं अँबिग्युइटी असेल, थोडंसं एखाद दुसऱ्या क्वेश्चन मध्ये असू शकते, एखाद दुसरा क्वेश्चन खरंच कन्फ्युजिंग असू शकतो, तर ते आपण डिस्कस करूया, किंवा एखादं खूपच कॉम्प्लिकेटेड वाटलं तर आपण पेंडिंग ठेवूया. शॅल वी स्टार्ट? Yes, sir. येस सर. Okay, now read the first one. A force while acting on a body may. एखाद्या बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर काय काय होऊ शकतं? मोशन चेंज होऊ शकते, Change it. किंवा जो मोशन आहे ते रिटार्ड होऊ शकते, बरोबर आहे? Yes. हे पण बरोबर आहे. बॅलन्स द फोर्सेस ऑलरेडी ऍक्टिंग ऑन द बॉडी. ऑलरेडी जर कुठले फोर्सेस ऍक्ट होत असतील, त्याच्या अपोजिट फोर्स ऍक्ट झाला तर बॅलन्स पण होऊ शकतो. म्हणजे तिन्ही गोष्टी होऊ शकतात. येस ऑर नो? All. सो Yes, द sir. ऑप्शन इज Yes, sir. ऑल ऑफ D. द अबव. डी. Okay, now read the second one. To know the effect of force on a body, we must know. Force ची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सोप्या भाषेत. ते Ha. फोर्स संपूर्ण समजलं तर आपल्याला काय काय पाहिजे? मॅग्नेट्यूड पाहिजे, Man. Point पॉइंट of ऑफ application. ऍप्लिकेशन, लाईन ऑफ ऍक्शन, बरं का. अजून डायरेक्शन पण असते, पण तिथं ऑप्शन नाहीये. फोर्सचे संपूर्ण इफेक्ट जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? यू शुड नो All of द above. थिंग्स, ठीक आहे. All of this. Then third one, the SI unit of force. Newton. Newton. न्यूटन. Newton. एकदम सोपं आहे. Okay. Newton. What is meant by composition of forces? Question number 4. Finding resultant. Finding. Finding विचार करून सांगा. resultant. हा, विचार करून व्यवस्थित वाचा. तर Both A composition. and B. No. C option. नो सर. बी. B. Finding resultant. Only B. ओनली बी. कारण कंपोजिशन म्हणजे काय? कंपोज म्हणजे काय? तयार करणं. कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगतो आता. इफ यू आर गेटिंग कन्फ्युज. कंपोज म्हणजे काय? तयार करणं, बरोबर आहे. जर 2 वेगवेगळे प्रोसेस असतील आणि त्यांचा आपण एक रिझल्ट तयार केला, याचा अर्थ काय केला आपण? कंपोज करतोय. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि स्प्लिट करणं म्हणजे काय? तर रिझॉल्व्ह करणं. स्प्लिट म्हणजे काय? एकाचे 2 करणं. इज दॅट क्लिअर? Yes, sir. स्प्लिट करणं म्हणजे काय झालं? Resolve करणं. स्प्लिटिंगला काय शब्द आहे? रिझोल्युशन, बरोबर ना. आणि रिझल्टंट मिळवणं, याला काय शब्द आहे? कंपोजिशन. कंपोजिशन. Composition. ओके. पाच झाले ना? पूर्वी कुठे टिक मार्क? पाचवा पाहिजे. हा, क्वेश्चन नंबर 5. माय फर्स्ट क्वेश्चन, उत्तर एबीसीडी सांगू नका. इट इज बेस्ड ऑन विच पॉइंट? पाचवा MCQ Parallelogram. कोणत्या पॉइंट वरती बेस्ड आहे? लॉ ऑफ पॅरलल Parallelogram. फोर्सेस. पॅरलेलोग्राम. Forces. ठीक आहे. तर जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर त्याची स्लाइड दाखवतो. स्लाइड दाखवायची गरज नाही. असं करा, आता नोटबुक आहे सर्वांकडे? Yes, sir. ठीक आहे. Yes, तर sir. लॉ ऑफ पॅरलल ऑफ फोर्सेस जे आहेत त्याचे तिन्ही फॉर्म्युले लिहून काढा. म्हणजे त्याच्यावरती 2-3 MCQ आपले तयार होतील. राईट डाऊन फॉर्म्युले फॉर लॉ ऑफ पॅरलल ऑफ फोर्सेस. आठवून लिहा. गरज वाटली नोटबुक रेफर करून घ्या. आणि हे आपण रिव्हिजन करतो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. लॉ ऑफ रेकॉर्डिंग चालू झालं का?
लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस. फर्स्ट फॉर्म्युला फॉर रिझल्टंट काय असतो? लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस R. म्हणजे काय? पी अँड क्यू आर टू गिवन फोर्सेस. लेट थीटा इज द अँगल बिटवीन टू फोर्सेस. आणि अल्फा हा काय असतो? अँगल मेड बाय द रिझल्टंट विथ हॉरिझॉन्टल. आठवलं? फॉर्म्युला ऑफ आर काय असतो? रूट ऑफ P square Root root of of P P square square plus plus Q Q square twice plus square. pq cos theta. 2 This is the PQ formula cos for theta. रिझल्टंट. सेकंड पॉइंट, दुसरा फॉर्म्युला काय त्याच्यामधला? अँगल अल्फा ऑफ द रिझल्टंट. Tan inverse of टॅन इनवर्स ऑफ Summation Q f sin y upon theta. summation f x. Q sin theta. Q Q sin theta sin upon theta. P एक्झॅक्टली. plus Upon समेशन एफ वाय P आपण plus समेशन एफ एक्स हा कशा मधला आहे? रिझोल्युशन मधला फॉर्म्युला आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही रिझल्टंट मधला फॉर्म्युला आहे. समेशन एफ वाय समेशन एफ एक्स काढणं, रिझल्टंटचा अँगल काढणं. पॅरलोग्राम मध्ये कुठला फॉर्म्युला आहे? टॅन अल्फा इज इक्वल टू is equal. अपोजिट साइड काय होती हो? क्यू साइन थिटा. आठवते का? Yes, sir. आणि ऍडजस्टंट साइड कुठली होती? तर मोठी होती, ज्याच्यामध्ये आपण फोर्स पी प्लस क्यू कॉस थिटा. P plus Q cos Ah. theta. आठवलं का? अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवायडेड बाय ब्रॅकेट मधल्या पी प्लस क्यू कॉस थिटा ब्रॅकेट कम्प्लीट. आठवतंय का? डिराईव्ह Yes, sir. केलेलं आहे आपण. हे Yes, सगळं sir. रिवाइज करू शकत नाही. ट्राय टू अंडरस्टँड द लिमिटेशन्स ऑफ टाइम. त्याच्यावरती बेस्ड 2 MCQs येऊ शकतात. पहिलं बघा, क्वेश्चन नंबर 5 आता. रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस. ऑफ कोर्स इट शुड B. बी ऑप्शन Lee. बी. Okay. Sixth, if the resultant of two A. forces P and Q acting at an angle theta making an C. angle with force P. आत्ताच फॉर्म्युला लिहिला आहे. C option. C option. Tan alpha is equal to Q sin theta divided by P Theta. plus cos theta. थोडंसं याच्यामध्ये कोण करेक्शन सांगेल का? हा डिनॉमिनेटर जो आहे हा कसा पाहिजे? ब्रॅकेट मध्ये P प्लस क्यू कॉस थिटा ही एक सिंगल टर्म आहे. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. क्वेश्चन नंबर 7. B. Resultant of two forces P and Q P. acting P in the minus. same straight line. एक गोष्ट बघा, म्हणजे मला क्रिटिसाइज करत नाही, पण बऱ्याच वेळेला काय होतं, क्वेश्चन वाचताना आपली गडबड होते, अर्थच नीट समजत नाही. काय सांगितले? पी आणि क्यू जे दोन आहेत सेम डायरेक्शनला ऍक्ट होणारे फोर्सेस आहेत, पी आणि क्यू. यापैकी पी हा कसा ग्रेटर दॅन क्यू. तर दोघांचा रिझल्टंट कसा असेल? सिम्पली अल्जेब्राइक सम. पी मोठा आहे, क्यू लहान आहे, त्यामुळे उत्तर काय असेल? P minus Q. पी मायनस क्यू. नेक्स्ट, the resultant of two equal forces making an angle theta is given by 2p cos theta by 2P. B. cos theta by 2. ओके. कसं कॅल्क्युलेट केलं? P equal to Q घेतला. कोणता लॉ वापरला? R equal to root of P square plus Q square plus 2PQ cos. ठीक आहे. पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस घेतला. दोन्ही फोर्सेस किती घेतले? इक्वल इन मॅग्निट्यूड पी. बरोबर आहे. दोघांमधला अँगल थीटा. आणि सिम्पली काय केलं? आरचा फॉर्म्युला यूज केला. रूट ऑफ सांगा पी P स्क्वेअर square plus प्लस P square. क्यू स्क्वेअर, नाही आधी square. बेसिक फॉर्म्युला लिहू, प्लस अच्छा. ट्वाइस पी 2PQ क्यू cos theta. कॉस थीटा. आणि तो परत सबस्टिट्यूट काय करणार? क्यू इक्वल टू पी. P. सिम्प्लिफाय करा, जे काय मिळेल ते उत्तर. काय येतं उत्तर? 2P cos theta by 2. ट्वाइस पी कॉस ऑफ थीटा बाय 2. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9. If a number of Okay. forces acting on a body are acting on a body, ठीक आहे, सुद्धा number of forces are acting on a body, then their resultant is A.
A summation square root of समेशन fx स्क्वेअर प्लस plus समेशन summation fy fy स्क्वेअर बेसिक square. फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. कितवा झालो? 9वा झालो ना. No. 10th. If two concurrent forces P and Q are perpendicular to each other and P is equal to Q, then the resultant of two forces. C. ठीक आहे. C is the right answer. Root I will 2P. explain how it comes. तर दोन फोर्सेस सांगितले. कुठले कुठले? P आणि Q. हे दोघे कसे इक्वल आहेत. Q. बरोबर आहे. आणि एकमेकांना कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे. जर तुम्ही पॅरलल साईड दोघांच्या एक्सटेंड केल्या तर काय होणार आहे? स्क्वेअर तयार होणार आहे. येस ऑर नो? Yes, sir. आणि त्या दोघांचा रिझल्टंट जो आहे तो काय असेल? डायगोनल ऑफ दॅट स्क्वेअर. आणि डायगोनल ऑफ द स्क्वेअर जो आहे तो साईडच्या किती टाइम्स असतो? रूट 2 टाइम्स. इज दॅट क्लिअर? So option will be C. C. Shall we continue? Question number 11. If a number of forces are acting at a point, the resultant will be inclined at an angle theta with horizontal. हा रिझल्टंट मधला थीटा पाहिजे आपल्याला. मगाशी अल्फा जो होता तो पॅरलोग्राम लॉ मधला होता. बरोबर आहे का? तर समेशन व्ही याचा अर्थ काय? समेशन एफ वाय व्हर्टिकल FY. Vertical. आणि समेशन एच म्हणजे काय? समेशन ऑफ हॉरिझॉन्टल Summation FX. Apex. एफएक्स. मग tan theta is equal to समेशन वर्टिकल डिवायडेड बाय समेशन हॉरिझॉन्टल किंवा समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. क्वेश्चन नंबर 12. A. ए म्हणू नका. ऑप्शन ए म्हणा. मला किती वाटते सगळ्यांनी ए म्हणलं. ऑप्शन ए करेक्ट. Yes, sir. द फोर्सेस Yes, sir. विच मीट ॲट सिंगल पॉइंट. ठीक आहे. तर याचं जस्टिफिकेशन बघा. फोर्सेस मीटिंग ॲट अ सिंगल पॉइंटला आपण काय म्हणतो? कनकरंट म्हणतो. अँड लाईन ऑफ ऍक्शन लाईज इन द सेम प्लेन. याला आपण म्हणतो कोप्लेनर. दोघांचं कॉम्बिनेशन ऑप्शन ए. Coplanar. कोप्लेनर कनकरंट फोर्सेस. क्वेश्चन नंबर 13. Option A. Option A. The forces which do not meet at one point. Do not meet म्हणजे काय झालं ते? नॉन कनकरंट. हा पर्याय फिक्स झाला. बरोबर आहे. आणि लाईन ऑफ ऍक्शन लाईज इन द सेम प्लेन. फोर्सेस एकाच प्लेन मध्ये आहेत म्हणजे कोप्लेनर. पण लाईन ऑफ ऍक्शन मीट होत नाही म्हणून नॉन कनकरंट. त्यामुळे उत्तर काय झालं? कोप्लेनर नॉन कनकरंट. याच्यावरती आपण खूप वेळ दिला सुरुवातीला. आठवते का? क्वेश्चन नंबर 14. The forces whose line of actions are parallel to each other. म्हणजे फोर्सेस काय झाले? पॅरलल झाले. and lying on different plane. Option A. A. ऑप्शन ठीक आहे. एक माझा प्रश्न आहे. 1 मार्क मिळून जाईल ऑप्शन ए लिहिलं तर. जॉमेट्रिकली इज इट पॉसिबल? ऑप्शन ए लिहिला, मार्क 1 मिळाला आपल्याला.
शेवटी प्रश्न विचारला म्हणलं उत्तर द्यायला लागणार आपल्याला, बरोबर ना? वेदर द क्वेश्चन इज करेक्ट. No, sir. नो सर. दोन पॅरलल लाईन ह्या नेहमी कोप्लेनर असतात. येस ऑर नो? ठीक आहे. Yes. ठीक आहे, आपल्याला मार्क पाहिजे त्यामुळे आपण ऑप्शन ए लिहिलाय. बट वी शुड ऑल्सो फिजिबिलिटी ऑफ सच क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 15. The forces which do not meet at single point. लगेच डोक्यात काय आलं? नॉन कन्करंट. बरोबर आहे का? डू नॉट मीट म्हणजे कसे झाले? नॉन कन्करंट. अँड डू नॉट लाय ऑन द सेम प्लेन म्हणजे नॉन कोप्लेनर. ऑप्शन ए. ऑप्शन विल बी ए. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो आयडियल सिच्युएशन काय असते एमसीक्यू मध्ये. ठीक आहे, तर जर तुम्हाला ऑप्शन दिलेच नाहीत तरी सुद्धा तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे. दॅट इज द आयडियल सिच्युएशन इन एमसीक्यूज. आणि ती मिळवायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ऑप्शन बघून आपण सांगू शकतो कुठले पर्याय चुकीचे आहेत, त्याला आपण मेथड ऑफ रिजेक्शन म्हणतो. एखाद्याला परफेक्ट उत्तर माहिती नसतं, मग आपण जज करतो की कुठलं कुठलं चुकीचं आहे. 3 चुकीचे जज केल्यावर आपण काढतो जो चौथा राहिला तो बरोबर आहे, आपण मेथड ऑफ रिजेक्शन म्हणतो. पण आयडियल केसमध्ये काय असणार आहे? क्वेश्चन वाचतानाच उत्तर आपल्याला माहिती झालं पाहिजे. ओके. क्वेश्चन नंबर 16. Forces acting on a body are parallel to each other, acting in the same direction, lying in the same plane. Coplanar like parallel forces. पॅरलल फोर्स. ठीक आहे. Acting in the same direction म्हणजे काय झालं? Like parallel. Like parallel. पॅरलर. ठीक आहे. आणि पॅरलल हे खूप प्लेनर असतातच. Hmm. जाऊ द्या, हा विषय आपल्या चर्चेत नाहीये. क्वेश्चन नंबर 17. ए. Applied mechanics body is considered as rigid body. Rigid body. A. अदरवाइज लक पाहिजे. लक कशासाठी लागतो? 10, 20, 30, 40. असं करू नका. क्वेश्चन नंबर 22. व्हेक्टर मेथड फॉर रिझल्टंट ऑफ फोर्सेस. हा पॉइंट आपला व्हायचा अजून 22 ना. ते जॉमेट्रिकल रिझोल्युशन बदल आहे, सध्या नको तो. 23. मोमेंट ऑफ अ फोर्स. ग्राफिकल मेथड मध्ये हे पॉइंट होते. सांगा डेफिनेशन ऑफ मोमेंट. फोर्स इंटू Force into perpendicular distance. परपेंडिक्युलर डिस्टन्स. Option A. Option A is the right answer. Effect of couple remains unchanged. In plane sheet. C option. ऑप्शन ए. 24 हे तुम्ही लॉजिकली देताय. ए. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ठीक आहे, हा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे पुढच्या लेक्चरला, त्यामुळे सध्या जास्त विचार करू नका त्याचा. If the line of action of resultant force passes through any point, then ऑप्शन ए. Option A. correct. प्रश्न काय विचारला बघा, हा एखादा पॉइंट असेल O, त्याच्यामधूनच जर फोर्स पास होत असेल तर मोमेंट किती असेल? 0. अबाउट दॅट पॉइंट उत्तर आहे m इक्वल टू 0. आपण खूप वेळा डिस्कस केलेला आहे, त्यामुळे ऑप्शन ए विल बी राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 26. इफ resultant force is acting along y axis or vertical direction. Resultant जर असा असेल, X 0. ऑप्शन ए. Option A. Same होते. ऑप्शन ए. करेक्ट. तर हा जर रिझल्टंट असेल तर याला 2 कॉम्पोनंट असतील. त्यापैकी समेशन एफ वाय जो असेल हा कुणा एवढा असणार आहे? रिझल्टंट एवढाच असणार आहे. आणि रिझल्टंट व्हर्टिकल असेल तर त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट किती असणार आहे? 0 असणार आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहे? समेशन एफ एक्स म्हणणार आहे.
Is that clear? Yes, sir. So option A once again is the right answer. तर काही चतुर लोकांच्या लक्षात आलं असेल की ऑप्शन ए सारखा रिपीट होतोय, बरोबर आहे की नाही? नाही. क्रिकेट खेळताना म्हणतात की नाही आता टप्पा लक्षात आलाय म्हणतात, बॉलर कुठं बॉलिंग टाकतोय. तसं काय नसतं, हा योगायोग आहे. असं समजून की ऑप्शन इज कायम बरोबर असतो. इट इज जस्ट को इन्सिडन्स. किती झाला? 26 ना? क्वेश्चन हो. नंबर 27. Option B. उलटा क्वेश्चन आहे. इफ रिझल्टंट फोर्स इज Option ऍक्टिंग B. अलॉंग एक्स ऍक्सिस, D. जर रिझल्टंट एक्स ऍक्सिस वरती असेल तर व्हर्टिकल कॉम्पोनंट 0, म्हणजे समेशन Zero. एफ वाय इक्वल टू 0. 0. क्वेश्चन 28. A. A. A option. A. If resultant force is making some inclination with horizontal, that is theta, then A. First A option. A, sir. a resultant, a horizontal component, a vertical component, given angle theta. तर horizontal component हा नेहमी काय असतो? F, किंवा या ठिकाणी आपण F R cos म्हणूया. theta. R cos theta. Theta. रिझल्टंटला R म्हणलं तर काय येणार होतं? R cos theta. पण दिलेला फोर्स हा कोण आहे? रिझल्टंट आहे. मग हॉरिझॉन्टल कंपाउंड म्हणजे काय असणार आहे? समेशन एफएक्स. सो वन्स अगेन ऑप्शन ए इज करेक्ट. आणि वाय कंपोनंट काय असेल? समेशन एफ वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. दोन्ही R sin कंडिशन सॅटिस्फाय theta. करणारा ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन Theta. ए. A. Question number 29. The moment of a force about any point is geometrically equal to dash dash the area of the triangle whose base is the line representing the force and vertex is the point about which movement नाही तर काय शब्द पाहिजे? movement. Movement is taken. Option C. Option C. Any other answer? Okay, next question. Is it correct? Yes, sir. What is the opinion of others? एक मिनिट देतो तुम्हाला विचार करण्यासाठी. मीनवाला अटेंडन्स मी घेतो. थोडस पेपर पेन्सिल घेऊन काहीतरी कॅल्क्युलेशन करा. प्रतीक अटकळे रिनेम करा, रोल नंबर 10 म्हणून स्वतःला. अटेंडन्स गेला कंटिन्यूचे रोल नंबर मिळतात. कोणतं झालं? क्वेश्चन नंबर 29. बरोबर आहे? बघा प्रश्नाचा अर्थ लक्षात आला का? तर काय सांगितलंय? Yes. हा एखादा पॉइंट आहे ओ. हा एखादा फोर्स आहे.
प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. पॉईंट ओ आहे आणि फोर्स एफ आहे. तर मोमेंटचा फॉर्म्युला काय सांगा? तर पहिली गोष्ट Force तुम्हाला into perpendicular. Force Force into into perpendicular perpendicular distance. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मोमेंटचा बेसिक फॉर्म्युला आहे एफ इंटू F into डी. D. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलं, फोर्सचं जेवढं मॅग्निट्यूड आहे तेवढाच बेस असलेला एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करा. तर ही रेड लाईन म्हणजे काय झाली? बॉटमची बेस ऑफ द ट्रायंगल झाला Height. आणि आपण हा D height. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला. या ट्रायंगलचा एरिया बाय फॉर्म्युला काय आला? 1 1 half हाफ base into height. इंटू बेस किती आहे? एफ मॅग्निट्यूड ऑफ द F. फोर्स आणि हाईट किती आहे ट्रायंगलची? डी. D. तर जे काय मोमेंट आपण कॅल्क्युलेट करतो ते ह्या ट्रायंगलच्या एरियाच्या किती पट असेल? 1 foot. दुप्पट. डबल, ट्वाइस. सो ऑप्शन सी इज करेक्ट. हॅव यू अंडरस्टूड? Yes, sir. Sir. Yes, जर sir. कन्फ्युज होत असेल तर इथं आपण हा ट्रायंगल वगैरे काढलेला आहे, स्नॅपशॉट घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 30. A couple consists of two like forces of the same magnitude, two like parallel forces of different magnitude, two unlike forces which are parallel and of the same magnitude. C option. C option. ऑप्शन सी. दोन फोर्सेस पॅरल आहेत पण त्यांची डायरेक्शन अपोजिट असेल. दॅट इज द डेफिनेशन ऑफ कपल. 31. A option. Computing the force. Planar Compounding, contact sorry. forces can be represented by single force procedure which is called as Compounding. Compounding the forces. 31. Compounding of the forces. Correct. Splitting of the forces. Resolution of forces. Resolution. List of forces. Correct. टू झालं ना? थ्री. Rigid body. Rigid A body. option. करेक्ट. तर आपण मेकॅनिक्स मध्ये फक्त रिजिड बॉडी कन्सिडर करतोय. तिची डायमेन्शन चेंज होणार नाही किंवा ती बॉडी डिफॉर्म होणार नाही, ब्रेक होणार नाही. रिजिड बॉडीसाठी आपण लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी अप्लाय करतो. 34. C option. Option. Weight. The force with which body is attracted towards center of earth is weight of the Weight. body. Mass into g, mg. 35. Which of the following system forces cannot be reduced to a single force? म्हणजे आपण सर्व फोर्सेसचा रिझल्टंट कॅल्क्युलेट करतो एक सिंगल फोर्स म्हणून. तर कुठली अशी सिस्टीम आहे ज्याचा आपल्याला रिझल्टंट म्हणून सिंगल फोर्स मिळवता येणार नाही? C option. C. बघा विचार C करा. sir. Sir, Space C मध्ये option. C parallel force in space. एक गोष्ट लक्षात घ्या, प्लेन म्हणजे काय? तर 2 डायमेन्शनल फोर्सेस, एका कागदावरती काढलेले 2 फोर्सेस. स्पेस मधले फोर्सेस म्हणजे काय? तर 3 डायमेन्शन मधले. म्हणजे एक फोर्स जमिनीवरती काढलाय समजा आपण, एक समजा समोरच्या भिंतीवरती काढला, एक डावीकडच्या भिंतीवरती काढला. हे काय झाले? स्पेस मधले फोर्सेस. तर प्लेन मधले फोर्सेस म्हणजे 2 डायमेन्शनल सिस्टीम आणि स्पेस मधले फोर्सेस म्हणजे 3 डायमेन्शनल. Which of the following system of forces cannot be reduced to a single force? C option.
बघा ठीक आहे, या सेशन मधला हा शेवटचा एमसीक्यू असेल, नंतर आपली मीटिंग एंड होईल. तर मीटिंग एंड झाल्यानंतर एक 2-4 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया, 2-3 मिनिटाचा, आणि जॉईन करूया. ठीक आहे. बघा लॉजिकली जर फोर्सेस पॅरलल असतील, 2 डायमेन्शनल असू द्या 3 डायमेन्शनल असू द्या, त्यांचा रिझल्टंट मिळतो का? नाही. बरोबर आहे. पॅरलल फोर्सेस इन स्पेस अँड पॅरलल फोर्सेस इन प्लेन यांचा रिझल्टंट हा सिंगल फोर्स असू शकत नाही. जर फोर्सेस असे कोलिनियर असतील तर त्यांचा सिंगल रिझल्टंट असू शकतो, पण पॅरलल फोर्सेसचा सिंगल रिझल्टंट असू शकत नाही. इज दॅट क्लिअर? फर्स्ट पॉईंट. त्यामुळे ह्यातले 2 Yes, ऑप्शन तर sir. 100% बरोबर आहेत. बरोबर आहे. नंतर 3 डायमेन्शनल स्पेस मधले फोर्सेस जे आहेत त्यांचा रिझल्टंट सिंगल फोर्स असू शकत नाही, कारण ते 3 वेगवेगळ्या प्लेन मध्ये आहेत, 2 वेगवेगळ्या प्लेन मध्ये आहेत, 3 डायमेन्शन आहेत त्यांना, 3 डायमेन्शनल फोर्स सिस्टीम आहे. ठीक आहे. त्यामुळे याचं लॉजिकल आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. फक्त डाऊटफुल पॉईंट कुठला? नॉन कन्करंट फोर्सेस जर एकाच प्लेन मध्ये असतील तर आपल्याला रिझल्टंट मिळू शकतो, पण तो बेनिफिट ऑफ डाऊट आपण सोडून द्यायचा. राहिलेले सगळं 3 ऑप्शन जे आहेत त्यांचा रिझल्टंट हा सिंगल फोर्स असू शकत नाही. त्यामुळे मेजॉरिटी बेसिसवरती उत्तर काय येईल? ऑल ऑफ द अबव. 36. इफ आर्म ऑफ द कपल इज डबल्ड. ठीक आहे. हे जर फोर्स 2 असतील, ऑप्शन सी ऑप्शन. जर डी असेल, हे डिस्टन्स जर डबल केलं, ऑप्शन सी. ऑप्शन सी डबल होणार. ठीक आहे. मला